गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. माझं नाव आठव दिग्विजय. ओके. सो सर, स्कायफिनियामध्ये तुम्ही जेव्हा फ्लॅट घ्यायचा विचार केला त्यावेळी तुमच्या डोक्यात काय विजन होतं? म्हणजे तुम्हाला काय प्लॅन्स होते तुमचे की तुम्हाला इथेच फ्लॅट घ्यायचा होता? सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही राहतो वाकडमध्ये. ओके. त्यामुळे या एरियाची फॅमिली आहे. ओके. आणि आमची रिक्वायरमेंट हीच होती की असा एरिया पाहिजे जिथून सगळं ॲक्सेसिबल पाहिजे आणि प्राईम लोकेशनमध्ये राहतो तर आम्ही प्राईम लोकेशनमध्ये प्रिफर करतो. राईट. त्यानंतर ह्या एरियाबद्दल बोलायचं झालं तर डांगे चौकपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. राईट. आणि त्यामुळं इथले प्रोजेक्ट्स आम्ही बरेचसे बघितले. ओके. ओके. मग तुम्हाला असं कुठली गोष्ट जी अशी तुम्हाला क्लिक झाली की तुम्ही डिसाईड केलं की इथेच तुम्हाला घ्यायचंय? म्हणजे तसे आम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्स पाहिले होते, 5-7 तरी पाहिले. मग त्यात कम्पॅरिझन करत आलो आम्ही की जे फ्लॅट आहेत त्याचं लेआउट कसं आहे, काय कार्पेट ऑफर करतायत, राईट किंवा मग त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल यूज केलंय, राईट हे राईट सगळं बघितलं. त्याच्यानंतर अम्युनिटीज बघितल्या राईट. आणि त्याच्यानंतर एकत्रित डिसिजन झाला आमचा की हा बेस्ट आहे. ओके. सो बेसिकली तुम्हाला कनेक्टिव्हिटी जरा चांगली सोयीस्कर पडली म्हणून तुम्ही इथं फ्लॅट बुक केला? हो, कारण की आम्ही दोघंही IT एम्प्लॉई आहेत. ओके. आणि आम्ही हिंजवडीत कामाला आहे. अच्छा. तर इथून तातवड्यामधून कनेक्टिव्हिटी जी आहे हां. ती खूप चांगली आहे. ओके. आणि एज्युकेशन हब आहे तातवडे. ओके. आम्हाला ओके. लहान मुलगा आहे. राईट तर आम्ही पहिल्यांदा त्याचाही विचार केला की Right. आम्ही जर एखाद्या ठिकाणी सेटल होतोय राईट तर तिथून हॉस्पिटल्स, त्यानंतर एज्युकेशनल कॉम्प्लेक्सेस, राईट आणि आम्ही मूळचे साताऱ्याचे, हम्म. त्यामुळं आम्हाला आमच्या घरी जायला Right. किंवा नेटिव्ह प्लेसला जायला राईट कुठून सोपं आहे राईट. हे आमचे फॅक्टर्स राईट राईट. सिलेक्ट करा. सो सर, तुम्हाला जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे, जी वापरलेल्या गोष्टी आहेत इथे, सो त्याच्याबद्दल काय वाटतंय सर? म्हणजे काय त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? जसं की यांनी सांगितलं की हां. आम्ही ऑलरेडी 5-7 प्रोजेक्ट्स पाहिले ओके. होते. हां. आणि या प्राइस रेंजमध्ये ज्या गोष्टी हा बिल्डर ऑफर करतो, राईट फिटिंग्स असतील किंवा कन्स्ट्रक्शन क्वालिटी असेल, जसं राईट की राईट. RCC वॉल मायवन, त्यानंतर हां. त्यावर येणारे लेयर्स, ओके. त्यानंतर तुम्ही आतमधले जे विंडोज आहेत, राईट डोअर्स आहेत, Right, हे पण right. याची क्वालिटी पण राईट राईट. मार्केटमध्ये जे आहेत या प्राइसला ओके. त्याच्यापेक्षा खूप चांगलं. ओके ओके. आणि सर, जसं आता तुमच्या घरात सिनियर सिटीजन सुद्धा आहेत, लहान मुलं सुद्धा आहेत, सो तुम्हाला त्या गोष्टींमध्ये म्हणजे एक म्हणतो ना आपण, एक अम्युनिटीज मध्ये तुम्हाला काय काय आवडलं जे सगळ्यांना जे आवडेल? ऍक्च्युली बिल्डरनी याचा खूप विचार केला असं मला वाटतं. Right. कारण की इथं त्यांनी IT एम्प्लॉईज पासून ते त्यांच्या घरी असणाऱ्या सिनियर सिटीजन्स पर्यंत सगळ्यांचा Right. विचार केलाय. राईट पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी कोवर्किंग स्पेसेस दिलेले आहेत Right. याच्यामध्ये, अम्युनिटीमध्ये. राईट त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी त्यांचं सेपरेट एरिया, राईट त्यांना वॉक करण्यासाठी किंवा Right. कुठला एक्सरसाइज करण्यासाठी सेपरेटली बाहेर जावं नाही लागत. राईट राईट. मुलांना खेळण्यासाठी बाहेर जायची गरज नाही आहे. तुमच्याकडं क्रिकेटचं टर्फ आहे, बरोबर. त्यानंतर मला वाटतं Swimming pool आहे. स्विमिंग Yes. पूल आहे, हां. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी बरोबर. आहेत ज्या तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मिळतात, Right. जे की आम्ही एक्सपेक्ट करत होतो की ऍट दिस प्राइस रेंज राईट. मिळतील की नाही हे माहिती बरोबर. सो बेसिकली तुमचं जे ड्रीम होम होतं ते आता कम्प्लीट झालेलं आहे. हो. आणि सर, तुम्ही कुठल्या फ्लोअरवरती फ्लॅट घेतलाय? आम्ही 25th. ओके. सो तुमचं असं काय होतं की तुम्हाला व्ह्यू हवा आहे किंवा आपण म्हणतो ना? हो, ते असतंच ऍक्च्युली. व्ह्यूचा कन्सर्न होताच थोडा. Right. आणि इथं BRT रोडला एकदम लागून आहे. राईट राईट. आणि त्यात BRT फेसिंग आहे, त्यामुळे Right. व्ह्यू इथं ब्लॉक नाही होणार आहे. Right. त्यात समोर जागा एकदम मोकळी आहे. Exactly. इथं पुढे काय कन्स्ट्रक्शन नाही Right. होणार. त्यामुळं, आणि सगळ्यात हाय राईज बिल्डिंग Right. या एरियामध्ये, राईट त्यामुळं व्ह्यू तर खूप चांगला आहे. राईट. खूप चांगला मिळेल. येस. आणि सर, तुम्हाला लेआउट म्हणजे कसा वाटला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा बघायला आला होता? तर तुम्हाला जेव्हा तुम्ही बघितलं तर लेआउट कसा वाटला तुम्हाला एकंदरीत? लेआउट तर खूप चांगला होता, पण एक स्पेसिफिक गोष्ट होती जी आम्ही बघत होतो, वास्तू कंप्लायंट होता. ओके. तर राईट हा फ्लॅट बऱ्यापैकी वास्तू कंप्लायंट आहे. Right. ते आमच्या Right. घरी थोडंसं Right. ती रिक्वायरमेंट होती. राईट राईट तर हा लेआउट एकदम परफेक्टली बसतो त्यात, राईट आणि त्यामुळे आमचं त्यात प्रेफरन्स तो होता. राईट राईट राईट. आणि सर, तुम्हाला किंवा मॅम तुम्हाला काही सजेशन्स किंवा काही फीडबॅक द्यायचा आहे का, म्हणजे तुमच्याकडनं काही? त्यांनी जे आत्ता इथं सॅम्पल फ्लॅटमध्ये जे फर्स्ट इम्प्रेशन झालेलं राईट ते सेमच असेल. आणि राईट अजून एक गोष्ट मला म्हणजे मी हे करत होते की जसं त्यांनी ज्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत राईट तशा त्या आम्हाला नंतरही मिळतील ही Right. गॅरंटी आहे. कारण का Right. आम्ही इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर Right. त्यांचा एक प्रोजेक्ट आहे हो. हरिविश्व इन्फिनिया. राईट राईट आम्ही तोही जाऊन पाहिलाय, Right. त्याची क्वालिटी पाहिली आहे. राईट राईट. त्यामुळे तो एक अश्युरन्स आहे Okay. की या बिल्डर कडून आम्हाला जे सांगितलंय ते Okay. सगळं मिळेल.
आणि Right. एक गोष्ट येस फीडबॅकमध्ये इथला जो स्टाफ होता हा. जो म्हणजे हां आमचा सेल्स पर्सन होता सुमित, ओके त्यानंतर त्यांचे सिनियर होते सपकाळ ओके, म्हणून, ओके. युवराज सपकाळ, ओके आणि आता त्यानंतर आम्हाला मिळणारी जी सर्व्हिस आहे आकाश कडून, राईट ही सीमलेस आहे फार. Okay. आम्हाला फार वेळा कॉल करावा नाही लागत. राईट राईट तर एकदा जरी Right. फोन केला तरी आम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे राईट ते सगळं मिळून जातं, आणि त्यांची इनहाऊस टीम फार प्रोफेशनल आहे. राईट राईट म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत की म्हणजे तुम्हाला काही समजत नाहीये किंवा काय, तर ते लगेच Right. येऊन असिस्ट करतात. राईट राईट मग हे खूप असतं. आम्ही फर्स्ट हो. होम बायर्स, हो तर मग ह्या गोष्टी आम्हाला मॅटर करतात. Right. मे बी काही लोकांना नाही करणार, पण Right. आम्हाला करतात. राईट की तुम्हाला ते पूर्ण एक्सप्लेन करतात Right. विदाउट गेटिंग इरिटेटेड. राईट सो बेसिकली सेल्स टीम आणि मार्केटिंग टीम तुम्ही हा. खूप इम्प्रेस्ड आहेत त्यांच्या Yes. कामापासून. Yes. चालेल सर. आणि इवन आणि एक गोष्ट म्हणजे आम्ही गायकवाड सर आणि हरीश नवले यांना भेटलो. ओके असं वाटत नाही की ते एवढे मोठे लोक म्हणजे दिस Yes. इज अ जेन्युइन रिव्ह्यू येस फ्रॉम येस येस की ते खूप कोऑपरेटिव्ह आहे, Right. असं खूप इझिली अप्रोचेबल आहे. राईट राईट ही एक म्हणजे USP म्हणू शकतो यांची. राईट राईट सो एकंदरीत सरांना खूप आवडलेलं आहे आणि आय होप सर तुम्ही लवकरात लवकर या आता. येस चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू.